राज्य सरकारमध्ये सहभागी असलेल्या शिवसेनेची भूमिका दुटप्पीपणाची असल्याचा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे। नाशिकमध्ये पदाधिकारी मेळाव्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। एकीकडे शिवसेनेचे पदाधिकारी बँकेबाहेर ढोल वाजवतात आणि दुसरीकडे त्यांचे मंत्री मात्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत गप्प बसतात असा टोलाही त्यांनी लगावला। मुंबई महापालिकेत 60,000 कोटी रुपयांच्या ठेवी आहेत, त्या माध्यमातून सरकारनं कर्जमाफीचे पैसे शेतकऱ्यांपर्यंत दिले पाहिजेत अशी मागणी त्यांनी केली। त्याचवेळी भाजप शिवसेनेचं सरकार म्हणजे काळूबाळूचा तमाशा असल्याचा टोला त्यांनी लगावला। 60,000 कोटी रुपये मुंबई महानगरपालिकेकडे ठेव म्हणून ठेवलेले आहेत। तात्पुरते सरकारला आता पैशाची चणचण भासत असेल तर सरकारने व्याजाच्या बद्दल महानगरपालिका आणि सरकारने चर्चा करावी आणि ते पैसे घ्यावेत आणि शेतकऱ्यांना ताबडतोब देऊन त्यांचा सातबारा क्लिअर करावा। आम्ही काही नुसतं कर्जमाफी करा असं सांगत नाही, त्याला पर्याय पण आम्ही सुचवला ना। आणि हा काय वाईट पर्याय? 15 वर्षांनी सरकारमध्ये बसले, हे निव्वळ एकमेकाला डिवचण्याचा प्रयत्न करायचा, एकाने मारल्यासारखं करायचं, दुसऱ्याने रडल्यासारखं करायचं, ह्या पद्धतीचं यांची नौटंकी चाललेली। ही सगळी नौटंकी याच्यामध्ये हे सगळं पाहिल्यानंतर मला कधी कधी आमच्या लहानपणी काळूबाळू असायचे, काळूबाळू त्यांचा तमाशा अशा पद्धतीनं तमाशा चालला का काय अशा प्रकारची शंका आता महाराष्ट्रातल्या जनतेला यांच्याबद्दल वाटायला लागली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।